प्रभू श्रीराम नवमी आपण थाटात साजरी केली आणि आता येत्या 2 एप्रिल 2026 रोजी आपण रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस साजरा करणार आहोत. हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळं-वेगळं प्रतीक आहे. ही देवता वानर रूपात असूनही श्रीरामांच्या रावणावरील विजयात आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पाहिलं जातं. पराक्रमी, ब्रह्मचारी, चतुर, बलशाली असं हनुमानाचं वर्णन करता येईल. हनुमान जयंतीला अनेक स्त्रियाही हनुमानाची पूजा करतात. मात्र हनुमानाची पूजा करताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत. हनुमानाला शेंदूर किंवा कुंकू अत्यंत प्रिय आहे. मात्र ते लावण्यासाठी हनुमानाला स्पर्श करावा लागेल. त्यामुळे हनुमानाला स्पर्श करणे टाळावे. कुंकू हे महिलांसाठी सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे महिलांनी हनुमंताला लाल फुले वाहावीत. हिंदू धर्मग्रंथानुसार हनुमान किंवा मारुती हे बालब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचर्यात स्त्रीचा स्पर्श निषिद्ध मानला गेला आहे. त्यामुळे महिलांनी मारुतीला स्पर्श करणे टाळावे. हनुमानाला स्पर्श न करता त्यांना फुलं, दीप, नैवेद्य अर्पण करावा. महिलांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाणाचा पठण करणे टाळले पाहिजे. बजरंग बाणाचा पठण करणं नकारात्मकतेकडे घेऊन जाणारं असेल. त्याऐवजी तुम्ही हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठण करावं. शास्त्रानुसार महिलांनी हनुमानाला जानवं वगैरे अर्पण करू नये. या गोष्टी फक्त पुरुषांनीच अर्पण कराव्यात. हनुमानाची पूजा करताना महिला फुले, हार, उदबत्ती, दिवे इत्यादींनी पूजा करू शकतात. हनुमानाच्या मंदिरात पूजेसाठी जाताना महिलांनी काळे किंवा पांढरे कपडे घालू नयेत. यामुळे अशुभ परिणाम मिळतात, असं सांगितलं गेलं आहे. हनुमानजींची पूजा करताना लाल, पिवळा, गुलाबी रंग धारण करणे शुभ मानले जाते. महिलांनी हनुमानजींची पूजा करताना त्यांना पंचामृताने अंघोळ घालू नये आणि त्यांना सिंदूर कधीही अर्पण करू नये. मंगळवार आणि शनिवारी बजरंगबलीची विशेष पूजा केली जाते. रामाचे भक्त हनुमानजीबद्दल असे म्हटले जाते की ते चिरंजीवी आहेत. या दिवशी त्यांची पूजा केल्याने दुःख, रोग, संकट आणि दूर होतात. कोणत्याही देवतेची पूजा करण्याचा महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहे, परंतु बजरंगबलीच्या पूजेमध्ये महिलांनी काही विशेष नियमांचे पालन केले पाहिजे. हनुमानजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले, त्यामुळे त्यांची पूजा करताना महिलांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद.